हॅलो गाईज, तर आज संडे असल्या कारणाने मी एकदम लेट आणि मस्त उशिरा उठलेली आहे. बस यासाठीच मी संडेची वाट बघत असते, नाहीतर माझं लवकर उठणे ठरलेलं आहे. त्यानंतर पहिलं काम गरम पाणी पिऊन घेतलं आणि मस्त फ्रेश वगैरे झाली अंघोळ करून. आज संडे असल्या कारणाने नो एक्सरसाइज, कारण मला आराम करायचा असतो. त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर रोजच्याप्रमाणे ब्लॅक कॉफी घेतली आणि लगेचच नाश्ता बनवायला गेली. तर आज बऱ्याच दिवसापासून उपमा खायचा होता, तर म्हटलं आज तोच बनवूया. मला उपमा तसा आवडतो भरपूर, पण परफेक्ट असा ना जमला नव्हता मला. पण आता मी परफेक्ट उपमा बनवते आणि जो मला भरपूर आवडतो. त्यामुळे आता उपमा हा मला पोह्यापेक्षा फेवरेट झालेला आहे. उपमा हा ब्रेकफास्ट माझ्यासाठी ऑप्शनल होता आजच्यासाठी, कारण मी काल रात्री ओव्हरनाईट ओट्स ठेवले होते दुधामध्ये. ॲक्च्युली माझ्याकडून थोडेसे चिया सीड जास्त झाले, त्यामुळे हे एवढं थिक बनलेलं आहे आणि थोडंसं वेगळंच टेक्स्चर आलेलं. त्याच्यामध्ये माझ्याकडे फ्रूट्स नव्हते आज टाकायला, फक्त पेरू मोसंबी असे होते, त्यामुळे मी नाही टाकलेत. ॲपल किंवा केळं असतं तर टाकलं असतं. ओव्हरऑल मला थोडं ठीक वाटलं, चालेल मला ब्रेकफास्टसाठी हे ऑप्शन ठीक आहे. त्यानंतर मग ब्रेकफास्ट झाला. आता जेवणाची तयारी. सध्या मार्गशीर्ष चालू असल्या कारणाने चिकन, अंडी हे ऑप्शन बाजूला ठेवलेले आहेत. नाहीतर मग संडेचं ठरलेलं आणि आज तशी पण संकष्टी होती, त्यामुळे जे काही होतं ते व्हेजच आहे सध्या. पण मला खरंच समजत नाही, जे व्हेजिटेरियन आहेत ते कसं आपलं प्रोटीन इंटेक कंप्लीट करतात, की प्रोटीन पावडर घेणं हेच त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे. त्यानंतर हा आहे माझा लंच. सोयाबीनची भाजी बनवलेली आहे, एक ज्वारीची भाकरी, बेसनची पोळी घेतली आहे आणि दही घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरा पावडर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आजचं एकदम साधं सोपं जेवण होतं, पण मस्त होतं झालेलं. जेवण झाल्यानंतर मी थोडासा मोबाईलवर टाईमपास केला, पण मी झोपली नाही आहे, कारण दुपारी झोपली की मग रात्री झोप येत नाही आणि रात्री झोप नाही आली की मग पूर्ण झोपेची वाट लागते. त्यामुळे मी झोपली नाही आणि संध्याकाळी मम्मीसोबत बाहेर जायला निघाली. इथे मम्मी मस्त कॉर्न खात होती गरम गरम आणि मी बाजूला बसून बघत होती. आजचा थोडासा माझा पाण्याचा इंटेक कमी झालेला आहे. दॅट्स इट. असा होता माझा आजचा दिवस. आपण उद्या भेटूया, तोपर्यंत बाय.